श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच तुमच्या फायद्याचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. तसंच व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरातील जुना झाडू बाहेर फेकण्याआधी एकदा हे नक्की जाणून घ्या. झाडूचे 3 प्रकार असतात, पण हे फार कमी लोकांना माहिती असते. काही विशिष्ट प्रकारच्या झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यास अडथळा निर्माण होतो. घरामध्ये कोणता झाडू ठेवणे शुभ आहे आणि कोणता अत्यंत अशुभ आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कोकणातील कोकपासून बनलेला झाडू, फुलांपासून बनलेला झाडू, प्लास्टिकचा झाडू, यापैकी कोणता झाडू ठेवल्यास काय परिणाम होतात, तसेच घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. झाडू आणि आर्थिक स्थिती. घरात वापरण्यात येणारा झाडू हा आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप मानले जाते. योग्य प्रकारे झाडूचा वापर केल्यास माणूस करोडपती होऊ शकतो, तर काही चुका केल्यास गरिबीत जावे लागू शकते. शास्त्रानुसार शकुन अपशकुन यांचा झाडूशी थेट संबंध आहे. काही विशिष्ट कामे झाडूने करू नयेत असे सांगितले जाते. झाडूचा योग्य वापर केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते, तर चुकीच्या वापरामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात. झाडू कुठे आणि कसा ठेवावा. झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे, मात्र तुटलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेला झाडू देवी लक्ष्मीच्या बहिणी अलक्ष्मीशी संबंधित मानला जातो. त्यामुळे चुकीच्या प्रकारे झाडू ठेवला किंवा वापरला गेला तर घरात गरिबी येते आणि अनेक समस्या निर्माण होतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की झाडूचा योग्य वापर कसा करावा, कोणत्या दिशेला झाडू ठेवावा, झाडू कुठे ठेवू नये, झाडूशी संबंधित काही महत्त्वाचे नियम कोणते आहेत, जीवनातील समस्या आणि झाडूचा प्रभाव. जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या असतील आणि त्या वारंवार उद्भवत असतील तर त्यामागे काहीतरी कारण असू शकते. तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, सर्व खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असेल, तरी लक्षात ठेवा, झाडूचा चुकीचा वापर घरातील नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. जर आयुष्यात सतत संकट येत असतील आणि कोणतेही कार्य यशस्वी होत नसेल तर झाडूशी संबंधित काही नियम पाळल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. झाडूचा योग्य वापर केल्याने यशाची दारे उघडतात. झाडू योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे ठेवला तर तो घरात सकारात्मक ऊर्जा आणतो, परंतु तो चुकीच्या पद्धतीने ठेवला किंवा वापरला तर तो नकारात्मक ऊर्जा पसरवू शकतो. त्यामुळेच झाडूशी संबंधित योग्य नियम जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही. दुसरीकडे तुम्ही झाडू योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापरला तर तो तुम्हाला करोडपती देखील बनवू शकतो. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरी झाडू असतोच. असे एकही घर नाही जिथे झाडू वापरला जात नाही. पण झाडू कसा ठेवायचा आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा हे फार कमी लोकांना माहिती असते. बरेच लोक झाडूचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. झाडू कोणत्या वेळी वापरावा. तुम्ही तुमचे घर सकाळी लवकर झाडू शकता, किंवा जर सकाळी शक्य नसेल तर सायंकाळ होण्याआधी म्हणजेच संध्याकाळच्या अगोदर घर झाडून घ्यावे. शक्यतो सकाळी उठल्यानंतर लगेच घर झाडावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर संध्याकाळनंतर तो घराबाहेर टाकू नका. नवीन झाडू खरेदीसाठी योग्य दिवस. झाडू खराब झाल्यावर कोणत्या दिवशी तो घराबाहेर टाकावा आणि नवीन झाडू कधी खरेदी करावा हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. शुभ दिवस. नवीन झाडू खरेदी करण्यासाठी शनिवारचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. जो झाडू तुम्ही खरेदी कराल तो शनिवारीच प्रथम वापरायला काढावा. झाडू शनिवार, मंगळवार किंवा रविवार या दिवशी खरेदी करावा, कारण हे कठोर वार मानले जातात आणि आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर असतात. झाडू खरेदीसाठी अशुभ दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे सौम्य वार मानले जातात. या दिवशी झाडू खरेदी केल्यास घरात धनहानी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो कठोर वारालाच झाडू खरेदी करावा. जर तुम्ही दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाला झाडू विकत घेतला तर तो अतिशय शुभ आणि भाग्यवान ठरतो. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. झाडू कोणत्या दिशेला ठेवावा. झाडू कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये यावर घरातील सुख, शांती आणि समृद्धी अवलंबून असते. पूजाघर, ईशान्य कोपरा किंवा देवघरात झाडू ठेवू नये. ईशान्य कोपरा हा देवी देवतांचे पूजास्थान मानला जातो. जर तुम्ही तिथे झाडू ठेवल्यास देवतांच्या आगमनास अडथळा निर्माण होतो.
त्यामुळे घरात दुर्भाग्य येऊ शकते आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणूनच कायम लक्षात ठेवा की ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नये. आता तुम्हाला प्रश्न येईल की घरात झाडू ठेवण्यासाठी सर्वात उत्तम जागा कोणती आहे? तर घरात नैऋत्य कोपरा हा झाडू ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्ही नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात झाडू ठेवला तर असे मानले जाते की तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास सुरू होतो. नैऋत्य दिशा ही घराच्या मालकाच्या स्थान म्हणून ओळखली जाते. त्यामुळे जर नैऋत्य तुम्ही दिशेत झाडू ठेवलात तर तुमच्या घराच्या मालकाचा दुप्पट आणि चौपटीने प्रगती नक्कीच होईल. घर झाडण्याची योग्य वेळ. आपल्या वेद आणि पुराणांमध्ये सांगितले आहे की रात्री झाडू मारणे हे अत्यंत अशुभ मानले जाते. जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दारिद्र्य येण्याची शक्यता असते. आधुनिक युगात जर तुमच्याकडे नाईलाज असेल आणि रात्री झाडू मारावा लागतो तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. घराला स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, कारण माता लक्ष्मी आपोआपच तुमच्या घरात वास करेल. जर घर स्वच्छ असेल तर देवी लक्ष्मीला राहण्यासाठी घराचे स्थान स्वच्छ असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला नाईलाजाने रात्री झाडू मारावा लागत असेल तर तुमच्याकडून कचरा गोळा झाल्यानंतर तो कचरा घराबाहेर टाकू नका. तो कचरा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा. झाडूला पाय लागणे. झाडू मारताना चुकूनही झाडूला पाय लागता कामा नये. जर झाडूला पाय लागला तर त्याला स्पर्श करून क्षमा मागावी. शास्त्रानुसार झाडूला पाय लागल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत नाही. त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी आपल्याला सांगतात की झाडूला पाय लावू नये, कारण झाडू धर्माशी जोडले गेले आहे. त्यामुळे झाडूवर पाऊल ठेवणं म्हणजेच देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो. झाडू कुठे ठेवावा? तुम्ही विचार करत असाल मग झाडू आम्ही कुठे ठेवावा? तर झाडू घरात लपवून ठेवावा. चुकूनही झाडू उघड्या जागी ठेवू नये, कारण ते अशुभ मानले जाते. शक्यतो झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची नजर त्यावर पडणार नाही. तुम्ही विचार करत असाल की पलंगाखाली झाडू ठेवावे का? तर हे अजिबात करू नका. जर तुम्ही पलंगाखाली झाडू ठेवला तर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येऊ शकते आणि यामुळे तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकतात. तर तुमच्या बेडरूम मध्ये बेडच्या खाली झाडू ठेवू नये, कारण यामुळे तुमच्या घरात अनेक अडचणी येऊ शकतात. जर तुमच्या घरात एखादे लहान मूल अचानक घर झाडू लागले तर समजून जा की तुमच्या घरात पाहुणे येणार आहेत. हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शगुन आणि अपशगुन जोडलेले आहेत. सूर्यास्ताच्या आधी नियमितपणे घर पुसून घेतल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते. पण अशी समजूत आहे की गुरुवारी घर चुकूनही पुसून घेऊ नये. असे केल्याने लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होऊन निघून जाते. बाकीचे सर्व दिवस तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता. तसेच फरशी पुसण्याच्या पाण्यात दररोज अर्धा चमचा खडे मीठ टाकावे, थोडे गोमूत्र टाकावे, चिमूटभर हळद आणि थोडीशी कापूर पूड टाकावी आणि या पाण्याने दररोज फरशी पुसण्यास सुरुवात करा. यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आणि तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. तुमच्या घरात सकाळी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागेल आणि यामुळे तुमच्या घरात नेहमी शांततापूर्ण वातावरण राहील. अनेकदा असे घडते की तुमच्या घराचे गेट उघडे राहिल्यास काही छोटी जनावरे, गाय, म्हैस इत्यादी आत येत असतील तर चुकून सुद्धा त्यांना झाडूने मारता कामा नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्याला त्याचे घोर पाप लागते. जर तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती शुभ कार्यासाठी घरातून बाहेर जात असेल तर तुम्ही चुकूनही घर झाडू नये. ती व्यक्ती गेल्यानंतर किमान 8 तासानंतर घर झाडून द्यावे, कारण शास्त्रात असे म्हटले जाते की जर कोणी घरातून बाहेर पडल्यानंतर घरात झाडू मारला तर ते मृत्यूचे सूचक मानले जाते. तसेच झाडू घरामध्ये कधी उभा ठेवू नये. बरेच लोक घरामध्ये झाडू उभ्या अवस्थेत ठेवतात, पण हे खूप अशुभ लक्षण आहे. जर तुम्ही नवीन घरात प्रवेश करत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की नवीन घर आपल्यासाठी शुभ असावे तर तुम्ही झाडू घेऊन नवीन घरात प्रवेश करा. तुमचे नवीन घर तुमच्यासाठी भाग्यवान ठरेल, कारण झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात झाडू घेऊन जाल तेव्हा देवी लक्ष्मी एकाच वेळी तुमच्या घरात प्रवेश करेल. यामुळे तुमच्या नवीन घरात नेहमी सुख समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. सूर्यास्ताच्या वेळी नेहमी लक्षात ठेवा, सूर्यास्त होताच अजिबात घरात झाडू मारू नये. जर तुम्हाला तुमच्या घराचे रात्रीच्या वेळी वाईट दोषांपासून संरक्षण करायचे असेल आणि नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या घरात कधीही राहू नये तर तुम्ही दररोज रात्री घराच्या बाहेर झाडू ठेवू शकता. यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती हळूहळू नाहीशी होईल. लक्षात ठेवा की हे काम तुम्हाला फक्त रात्रीच करावे लागेल आणि दिवसा झाडू घरात आणून लपवून ठेवावे लागेल.
जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा असे वाटत असेल तर त्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुमच्या घराजवळील कोणत्याही मंदिरात पहाटेच्या वेळी जा, म्हणजेच पहाटे 4:30 ते 5 दरम्यान, आणि तुम्हाला मंदिरात झाडू दान करावा लागेल. परंतु झाडू दान करण्यासाठी तुम्हाला नवीन झाडू घ्यावे लागतील. प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा खूप महत्त्वाची आहे. अनेकदा मंदिरात झाडू दान करणे आपल्यासाठी खूप शुभ मानले जाते. तर हे झाडूचे दान कोणत्या दिवशी करावे? ज्या दिवशी कोणताही मोठा सण असेल किंवा कोणताही ज्योतिषीय कार्यक्रम असेल, जसे की ग्रहण, शुभयोग, किंवा अगदीच तुम्हाला समजत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी सकाळी मंदिरात कोणालाही न सांगता झाडूदान करावा. आणि हे काम करताना कोणीही आपल्याला पाहणार नाही याची काळजी घ्यावी. शास्त्रांमध्ये गुप्तदानाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. तर मंदिरात किती झाडू दान करावे? ज्यावेळी तुम्ही झाडू मंदिरात दान कराल तेव्हा तुम्हाला 3 झाडू दान करावे लागतील आणि खरेदी करावे लागतील. झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि जर तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हे 3 झाडू तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर मंदिरात दान करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. तसेच घरातील जुना झाडू म्हणजेच खराब झालेला झाडू हा कठोर वार आहेत. म्हणजेच मंगळवार, शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून आपल्याला घरातील जुना झाडू बाहेर टाकावा. कारण या कठोर वारा दिवशी आपण झाडू खरेदी करून आणतो आणि त्याचा वापर करण्यास सुरुवात करतो. म्हणून या 3ही दिवशी खराब झालेला झाडू घरातून बाहेर टाकू नये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची मतं कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तुमच्या समर्थनामुळेच आम्ही नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आणत राहू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.